विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवरती कोणतीही तडजोड नाही। धर्मेंद्र प्रधान भ्रष्ट, त्यांना राजीनामा द्यावा लागणार। राहुल गांधी यांचा सरकारला हा इशारा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती सरकार आज भूमिका स्पष्ट करणार। सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत सरकारची आज पुन्हा बैठक। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती चर्चा होणार असल्याची माहिती। सीजेपीच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीमध्ये 2 मागण्यांबाबत सरकारची सकारात्मकता, मात्र सीजेपी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरती ठाम। राजीनाम्यावरती तडजोड नाही, सीजेपीची ही भूमिका। प्रधानांचा लवकर राजीनामा घ्या, नाही तर तुमचा नंबर। दिपकेंचा मोदींना हा इशारा। तर अभिजित दिपकेला टायफॉइड झाल्याचं निदान, व्हिडिओ पोस्ट करत दिली ही माहिती। मला डील करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो। मी आणि माझ्या परिवारानं काय सोचलं हे मलाच माहिती आहे। व्हिडिओच्या माध्यमातून वांगचुक यांचा टीकाकारांना हे उत्तर। सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या हातानं उपोषण सोडायला हवं होतं। रोहित पवारांचं वक्तव्य। वांगचुक यांना जबरदस्तीने उपोषण सोडण्यास भाग पाडल्याचाही आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 24 तासांमध्ये दुसऱ्यांदा इंस्टाग्रामवर व्हिडिओ। माझ्या व्हिडिओवरती सकारात्मक सल्ले मिळाले, थँक्यू फ्रेंड्स म्हणत मोदींकडून नवा व्हिडिओ करण्यात आला पोस्ट। पूर्वीचा काळ आज्ञापालनाचा होता, आजची पिढी प्रश्न विचारते। तरुणांना थेट आदेश किंवा हुकूम देण्याऐवजी त्यांच्यासोबत संवाद साधणं आवश्यक। सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया। अन्न पुरवठा, मेट्रो, इंटरनेट बंद केले पण पेपरफुटी थांबवू शकले नाही। ट्विट करत राहुल गांधी यांचा सरकारवरती हल्लाबोल। विद्यार्थ्यांविरोधात आता क्रूर कृत्य असल्याची देखील केली टीका। दिल्ली मेट्रोचं 18 स्टेशन आज देखील बंद राहणार। सुरक्षिततेच्या कारणास्तव डीएमआरसीचा हा मोठा निर्णय। तर जंतर मंतर परिसरामध्ये इंटरनेट सेवाही बंद। दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती आता आंदोलकांची संख्या वाढली। शनिवार रविवारची सुट्टी आल्यानं रात्रीपासून आंदोलक जमण्यास सुरुवात झाली। जंतर मंतरच्या सुरक्षा धोरणामध्ये मोठा बदल। आता 18 डिसिप्लिनवरती सुरक्षेची जबाबदारी असणार। वाहतूक आणि गर्दी नियंत्रणावरती विशेष लक्ष दिलं जाणार। नीट पेपरफुटीनंतर एनटीएममधील 47 अधिकाऱ्यांच्या हकालपट्टी। परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होणार। पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची देखील तरतूद। पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना इंस्टाग्रामवरती अधिक सक्रिय होण्याच्या सूचना। इंस्टाग्रामवरती तरुणांची संख्या खूप जास्त, फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती द्या, मोदींनी सूचना दिल्या अशी देखील माहिती। सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधूंचा उद्या तिरंगा मोर्चा। मोर्चा पूर्णपणे अराजकीय आहे, कुठलाही पक्षाचा झेंडा नसेल। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही पोस्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा। धाराशिवच्या कळंब या ठिकाणी माने दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी। राज्यामध्ये चांगला पाऊस पडतोय, फडणवीसांचं साकडं। राज्यभर आषाढी एकादशीचा उत्सव। वैष्णवांच्या मेळाव्यानं पंढरी दुमदुमली। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात अवघा परिसर भक्तिमय झाला। जे दिलंय त्यात समाधानी, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं। दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीव्ही9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी।